बायको माहेरी गेली आणि आईसोबत भयंकर असं कृत्य केलं। प्रेक्षकांनो, घटना सत्य आहे, फक्त काही मजकूर बदलण्यात आला आहे। घटना आहे नांदेड जिल्ह्यामधील भोईर गावातील बालाजी राऊत या तरुणाची। लग्न झाल्यानंतर बायकोला सगळ्या सुखामध्ये ठेवायचं, तिला एक हसत आणि खेळत असं आयुष्य द्यायचं, हा एकच विचार बालाजी राऊत याच्या मनामध्ये घर करून होता। पण सगळंच नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे होतं असं नाही। इतरांप्रमाणे त्याच्या आयुष्यात देखील अडचणी होत्या, प्रॉब्लेम होते, तरी देखील त्याने शक्य तितकं सगळं केलं। बायकोला हवं ते देण्याचा प्रयत्न देखील केला, पण ती त्याच्यापासून दूर होत गेली। जसजसा काळ पुढे सरकत होता आणि बालाजीचं मन अधिकच खचत चाललं होतं। त्याच्या बायकोला त्याच्याशी आता काहीही घेणं देणं उरलेलं नव्हतं। एक दिवशी त्यानं तिला जवळ घेण्याचा देखील प्रयत्न केला, तेव्हा तिनं थेट तोंडाचा वास नकोसा वाटतो म्हणून बालाजीला स्वतःपासून दूर ढकललं आणि त्यानंतर आता ती माहेरी निघून गेली। त्या रात्री बालाजीने पहिल्यांदाच मनापासून दारू प्यायली होती। घरी परतल्यावर त्याचं दुःख, त्याचा राग आणि त्याची नशा सगळं काही एकत्र झालं। घरामध्ये आई होती, पण त्या क्षणी त्याच्या वागण्यातली सारी मर्यादा तुटली। तो आता आईवरच ओरडू लागला होता। रागात येऊन आता स्वतःच्याच आईवरती हात देखील उचलला। आई नागाबाईने खूप काही सहन केलं होतं। 2 मुलं, बालाजी आणि नरसप्पा, त्यांच्या बळावर ती घर चालवत होती, शेतीचं काम, मजुरी आणि संसार। पण जसजशी मुलं मोठी झाली तसं तिचं आयुष्य थोडंसं सुलभ होईल असं तिला वाटत होतं। सुना आल्या, संसार वाढला, पण समाधान मात्र वाढलं नाही, विशेषतः बालाजीच्या बाबतीत। लग्नानंतर सुरुवातीला सगळं काही ठीक होतं, पण हळूहळू बालाजी कामापेक्षा दारूकडे अधिक वळू लागला। सुरुवातीला तो लपून छपून दारू पिऊ लागला, पण काही दिवसानंतर त्याला लाजही उरली नाही। त्यानंतर दारू पिऊन घरी येणं, शिवीगाळ करणं आणि आईवरती, बायकोवरती राग काढणं हे आता त्याचं रोजचंच झालं होतं। त्याच्या बायकोने कित्येकदा त्याला समजावून देखील सांगितलं, पण त्याच्या अंगातून येणाऱ्या दारूच्या दुर्गंधीने ती आता त्याच्याशी जवळीक साधू शकली नाही। बालाजीचं वागणं दिवसेंदिवस बिघडतच गेलं। एका दिवशी वादानंतर तिच्या बायकोनं ठामपणे सांगितलं, तुम्ही दारू सोडा तरच मी परत येईन। बालाजीला त्या क्षणी तो विनोद वाटला, पण दुसऱ्या दिवशी ती खरंच माहेरी निघून गेली। आई नागरबाईने तिला समजावण्याचा देखील प्रयत्न केला, तू आलीस तर कदाचित बालाजी सुधारेल, पण तिला उत्तर मिळालं नाही। आणि त्याच वेळी बालाजीच्या मनामध्ये संशयाचे बीज रुजायला लागलं। आपलीच आई आणि आपली बायको मिळून आपल्या विरुद्ध काहीतरी कट करत आहेत असं आता त्याला वाटू लागलं होतं। त्यानंतर दारूच्या नशेमध्ये तो आईलाही दोष देऊ लागला, शिव्या द्यायला लागला, आणि तरीही नागाबाई सगळं काही निमूटपणे सहन करत राहिल्या, कारण ती एक आई होती आणि आईला माहीत होतं की मुलाचं वागणं कुठवर पोहोचतंय। त्यानंतर 5 एप्रिल 2025 बालाजीने सकाळी पुन्हा बायकोला फोन केला, पण बायकोने फोन उचलला नाही। निराश, तणावग्रस्त बालाजी दारूकडे वळाला आणि त्या दिवशी त्याने मात्र सर्व मर्यादा ओलांडल्या। दारूच्या नशेत झुलत तो घरी आला आणि आईसमोर पुन्हा त्याच्या वागणुकीची पुनरावृत्ती केली। पण त्या दिवशी नागाबाईंचाही संयम सुटला। जेव्हा बालाजी तिच्या अंगावरती धावून गेला, तेव्हा तिनं घरामधील कोपऱ्यातील एक धारदार हत्यार उचललं आणि थेट त्याच्या डोक्यावरतीच घाव केला। आता तो घाव इतका जबरदस्त होता की बालाजी तिथल्या तिथेच कोसळला आणि रक्तांच्या धारामध्ये त्याचं शरीर आता हरपून पडलं। सगळीकडे रक्ताचा सडा पडला होता आणि काही वेळातच त्याचा मृत्यू देखील झाला। आता हे झालं तेव्हा नरसप्पा घरी पोचला। समोरचं दृश्य पाहून तो देखील हादरला। पोलिसांना बोलवण्यात आलं, नागाबाईंना अटक झाली। एका आईने स्वतःच्या मुलावरती हात उचलला, पण ते का? कारण त्या मुलाने तिला माणूस म्हणून जगू दिलं नव्हतं। म्हणतात ना, वंशाचा दिवा आपण
पण तो दिवा आपला संसार जाळून टाकतो. असा दिवा नकोच ना. नागाबाईंचं आयुष्य आता तुरुंगाच्या 4 भिंतींमध्ये जाईल, पण तिच्या अंतर्मनात मात्र तो एकच प्रश्न कायमचा राहील, मी चुकले का? चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य आणि हृदय पिळवटून टाकणारी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. त्याचप्रमाणे या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि सबस्क्राईब केलं असेल तर शेजारील बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहता येईल आणि तुम्ही अशा क्राईम स्टोरीपासून अलर्ट राहाल. धन्यवाद.